ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायली झोपायला आलेली असते. तर अर्जुन आपल्या मोबाईलवरती पॉडकास्ट बघत असतो. तेव्हा सायली म्हणते, "अहो, तुम्ही अजूनही पॉडकास्ट बघताय ना? काय असतं काय हो या पॉडकास्टमध्ये?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "सायली, तुला माहिती नाही आहे, या पॉडकास्टमध्ये हा जो माणूस आहे ना, तो कसं बेस्ट पॅरेंट्स बनायचं याची सगळी माहिती देत असतो. आणि मला तर बाबा सगळ्यात बेस्ट आता बाबा बनायचं आहे. तेव्हा मी या पॉडकास्टमधून सगळी चांगली माहिती घेणार आहे." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की "मी काय म्हणतो, आपल्याला चांगलं पॅरेंट बनायचं आहे ना, आपण दोघेजण एकत्र हा पॉडकास्ट बघूया का?" तेव्हा सायली म्हणते, "मला नाही बघायचं आहे पॉडकास्ट वगैरे. माझ्या बाळाची काळजी कशी घ्यायची हे मी एका तिसऱ्या माणसाकडून का बघू किंवा का शिकू? माझ्या बाळाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि माझ्या मनाला जसं वाटेल ना, मी माझ्या बाळाची काळजी तशीच घेणार." तेव्हा अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मग तू जास्त जागरण करू नको. उद्या आपल्या इथे बारसं आहे ना बाळाचं, तू शांतपणे झोप बरं, आराम कर." तेव्हा सायली म्हणते, "अहो, तुम्हीसुद्धा लवकर झोपा. पॉडकास्ट बघत जागरण करू नका. उद्या नाही म्हटलं तरीसुद्धा सगळ्यांवरती थोडं थोडं काम पडणारच आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, हा एक पॉडकास्ट मी बघतो. 10 मिनिटात मी झोपतो." सायली म्हणते, "तुम्ही जर असं जागरण करत राहिलात तर मला झोप कशी लागणार आहे सांगा बरं." तेव्हा अर्जुन म्हणतो, की "बायको, मी फक्त 2 मिनिटामध्ये झोपतो. ठीक आहे ना?" तेव्हा इथे अर्जुन आता इथे पॉडकास्ट बघत असताना संपूर्ण आवाज आता बाहेर येतो. सायली म्हणते, "अहो, मला शांतपणे झोपायला सांगताय आणि एवढा मोठा आवाज करताय, याने मला झोप लागणार आहे का?" अर्जुन म्हणतो, "बरं बरं ठीक आहे. मी आता इयरफोन लावतो आणि मग मी इथे पॉडकास्ट बघतो, मग तर चालेल." तेव्हा इथे लाईट वगैरे बंद केलेले असतात आणि अर्जुन आता पॉडकास्ट बघत असतो. तेव्हा सायली म्हणते, "अहो, तुम्हीच आता म्हणालात ना की मोबाईल बॅड मॅनर्स आहेत म्हणून. मग आता तुम्ही लाईट बंद केल्यात आणि पॉडकास्ट बघताय. हा मोबाईलचा उजेड डोळ्यात खुपतोय ना माझ्या. त्याने काय मला झोप येणार आहे? एरवी तर झोपण्यासाठी, इथे खाण्यापिण्यासाठी वेळा मला तुम्ही लावून दिल्यात. त्यासाठी अलार्म लावून ठेवलेत आणि आता खरोखर झोपण्याची गरज आहे, तर एवढा मोठा आवाज केलेत इयरफोनमध्ये की इथपर्यंत मला ऐकू येतोय. कशी काय झोपणार आहे मी सांगा बरं तुम्ही?" तेव्हा इथे अर्जुन आता म्हणतो, की "बरं बरं ठीक आहे, मी पण झोपतो आता." सायली म्हणते, "झोपा बरं आधी, झोपा." अर्जुन तिच्यासमोर तर झोपतो. ती झोपल्यानंतर परत उठून बसत असतो. जेव्हा सायली अर्जुनकडे रागाने बघते आणि म्हणते की "झोपताय ना आता?" तेव्हा अर्जुन आता तिला घाबरून झोपी गेलेला असतो. सकाळी उठून सगळेजण आपापल्या कामाला लागतात. इथे आता चैतन्य, अश्विन, अर्जुन सगळेजण डेकोरेशन करत असतात. छोटासा गेट टुगेदर आहे आणि त्याचबरोबर बाळाचं बारसं. पण इथे सजावट वगैरे तर केलीच पाहिजे. त्यासाठी सगळेजण आता छान असं डेकोरेशन करत असतात. अर्जुनने तर पाळणा सजवायला घेतलेला असतो. तेव्हा तिथे प्रतिमा येते. प्रतिमा म्हणते, "अस्मिता बाळा, कशी आहेस तू? आणि आमचं बाळ कसं आहे?" तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, "काय गं पण आत्या, आज इतकं मोठं बारसं आहे बाळाचं. मग इथे रविराज काका आणि सुमन काकी कुठे आहे? ते का नाही आले? त्यांना पण आणायचं ना." प्रतिमा म्हणते, "अगं, त्यांना खरंच यायचं होतं. पण सुमन तिच्या भावाच्या घरी गेले आणि यांना महत्त्वाचं काम होतं, म्हणून यांना कोकणात जावं लागलं. म्हणून मी एकटीच आली आहे ना." तेव्हा इथे अलार्म वाजायला लागतात. सगळेजण म्हणतात, "अलार्म कुणाचा वाजतोय?" तेव्हा सायली म्हणते, की "यांनी माझ्या मोबाईलमध्ये अलार्म सेट केलेत ना." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की "बायको चल, तुझी पाणी पिण्याची वेळ झाली, पाणी पी बरं." तेव्हा ती म्हणते, "उगाच मागे मागे करू नका माझ्या, उगाच माझी चिडचिड वाढवू नका." तेव्हा अर्जुन म्हणतो, "मग आता एवढं बोलण्यापेक्षा त्याच्यामध्ये पाणी पिऊन मोकळी हो ना." तेव्हा सायली पाणी पिते आणि म्हणते, "चला, आता मी माझा फोन आहे ना सायलेंट करून ठेवते. मला नको आहे हा अलार्म वगैरे." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे बायको, तुला आता तुझा अलार्म बंद करायचा आहे ना. आता बघ, एकाच वेळी सगळ्यांच्या मोबाईलवरती कसे अलार्म वाजतील ना, तू बघच आता." तेव्हा इथे अर्जुन कल्पनाचा फोन घेतो. तिच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतो. प्रतिमाचा फोन घेतो. तिच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतो. अस्मिताचा फोन घेतो. तिच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतो. प्रताप काकांचा फोन घेतो. त्याच्यामध्ये अलार्म सेट करतो. अस्मिताला तर काय, "मी तुमचे फोटो काढतो, फोटो काढतो," असं म्हणून अस्मिताचा फोन घेऊन त्याच्यामध्ये आता अलार्म सेट केलेला असतो. अस्मिताला तर बिचारीला वाटतं, की माझा भाऊ खरोखर माझे आणि बाळाचे फोटो काढतोय.
त्यानंतर इथे अर्जुन येतो आणि म्हणतो, अश्विन अरे तिथेसुद्धा माळ लाव ना. ते बघ तिथे माळ नीट लागलेली नाही आहे. बोलत बोलत अश्विनचा फोन घेतो, त्याच्यामध्ये अलाराम सेट करतो. त्यानंतर जातो चैतन्याकडे आणि चैतन्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा अलाराम सेट करतो. म्हणजे अख्ख्या घरामध्ये जेवढे लोक असतात तेवढ्यांच्या मोबाईलला अलाराम सेट असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको बघच आता, तू तुझा मोबाईल सायलेंट केलास ना, आता सगळे तुला रिमाइंडर देतील तुला काय खायचं आणि काय प्यायचं आहे ते. त्यानंतर प्रियाने इमोशनल चिठ्ठी लिहून तयार केलेली असते. हे प्रिया पुराण कधी संपणार आहे काय माहिती. सगळ्या लोकांना बीपीची गोळी सुरू करूनच हे प्रिया पुराण संपणार असेल. ती आता लोकांना नकोशी झाले तरी पण यांना त्या कारणाने प्रियाला कसं आता सुभेदारांच्या घरामध्ये आणायचं याची तरतूद मात्र या लोकांनी आधीच करून ठेवलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणते, हे बघा मॅडम, मी आता माझं पत्र लिहून तयार ठेवले. तुम्ही फक्त एक काम करा, मी हे पत्र माझ्या सासूबाईंसाठी लिहिले, त्या आजच्या आज तुम्ही तिच्यापर्यंत पोचवा. तेव्हा हवालदार मॅडम म्हणतात, तू काय कोणी महाराणी आहेस का गं, आजच्या आज तुझं पत्र पोचायला? आम्हाला अजूनसुद्धा कामं असतात. तुझं हे पत्र पोचायला 8-15 दिवस तरी जातील. प्रिया म्हणते, काय 8-15 दिवस? एका गरोदर बाईसाठी 15 दिवस म्हणजे खूप असतात. असं करू नका ताई. अहो तुम्ही माझ्या बाळाची मावशी आहात ना, मग माझ्या बाळाची इच्छा पूर्ण नाही करणार? हे पत्र मी माझ्या सासूबाईंसाठी लिहिले. त्यांना एकदा का कळले की मी गरोदर आहे तर त्या भेटायला मला नक्की येतील. तेव्हा ती म्हणते, तू काय का आधी नाटकामध्ये काम करायचीस का? प्रिया म्हणते, नाही हो, हे नाटक नाही आहे, माझ्या मनातून आलेले शब्द आहेत. तुम्ही माझ्या बाळाची मावशीच आहात ना, मी तुम्हाला माझी बहीण मानले, त्यामुळे बाळावरती असा अन्याय करू नका. हे पत्र लवकरात लवकर पोचेल याची तरतूद करा. तेव्हा ती म्हणते, बरं बरं बाई ठीक आहे, सगळ्यात वरती ठेवते म्हणजे हे लवकर तुझ्या घरी पोचेल. तेव्हा प्रिया म्हणते, थँक्यू सो मच. आणि आता हवालदार मॅडम गेल्यानंतर प्रिया मनामध्ये म्हणते, एकदा का इथून बाहेर पडले ना की तुझ्यासारख्या बाईला समोर उभंसुद्धा करणार नाही मी. आता एकदा काही चिठ्ठी कल्पीपर्यंत पोचली की इथे आता सुभेदारांच्या घरामध्ये जो काही धमाका होईल ना त्याचा आवाज इथपर्यंत पोचेल. धूम असं प्रिया म्हणत असते. त्यानंतर इथे डेकोरेशन झालेलं असतं. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की हे बघा, आता मी बाळाचं नाव रिव्हील करणार आहे आणि बाळाचं नाव अजून रिव्हील झालेलं नसतं. तेव्हा अश्विन म्हणतो, चैतन्य तिथे काय टाईमपास करतोयस, इथे ये बरं, मला मदत कर माळा लावायला. तेव्हा चैतन्य लगेच अश्विनची मदत करायला जातो. त्यानंतर इथे आता जी आपली प्रतिमा आहे ना ती म्हणत असते, पण बाळाचं नाव कोण ठेवणार आहे गं अस्मिता? तेव्हा अस्मिता म्हणत असते की बाळाचं नाव आहे ना, बाळाची इथे मावशी ठेवणार आहे, ती म्हणजे सायली. हो ना सायली? तेव्हा सायली म्हणते, हो मी नाव ठेवणार आहे. प्रतिमा म्हणते, सायली सांग ना काय नाव ठेवणार आहेस? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या ते तुम्हाला नंतर कळेलच. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की तुम्हाला नंतर सगळ्यांना कळेल नाव काय आहे ते. अस्मिता म्हणते, अगं मला तरी सांग ना, मी बाळाची आई आहे ना. तेव्हा इथे सायली म्हणते, हो अस्मिता, तुला तर मी सांगणारच आहे, तू बाळाची आई आहेस, तुझा अधिकार आहे तो. तेव्हा सायली जाते आणि अस्मिताच्या कानामध्ये बाळाचं नाव आता सांगते. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, वाव सायली, किती छान नाव ठेवलेस गं तू बाळाचं. खरंच खूप छान नाव आहे, मला तर खूपच जास्त आवडलं. इतकं सुंदर नाव ठेवलंस तू माझ्या बाळाचं, थँक्यू सो मच. तेव्हा कल्पना म्हणत असते की अस्मिता, एका चांगल्या व्यक्तीची निवड केली आहेस तू बाळाचं नाव ठेवण्यासाठी. सायलीला जबाबदारी दिली आहेस ना, मग ती आता बाळाचं नाव उत्तमच ठेवणार, मला खात्री आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात की चला आता बाळाचं नाव तर ठेवलेलं आहे, आता ते रिव्हीलसुद्धा करूया. सगळ्यांना कळू द्या तरी की बाळाचं नाव काय ठेवलं आहे ते. त्यानंतर एकाच वेळी सगळ्यांच्या मोबाईलवरती अलाराम वाजायला सुरुवात होतात. सगळेजण म्हणतात, अरे हे काय, एकाच वेळी सगळ्यांचे मोबाईल कसे काय वाजतायत आणि हे नोटिफिकेशन काय आहे? तर सगळेजण वाचतात की सायलीची आता अंड खाण्याची वेळ झालेली आहे. त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की बायको, तू काय केलंस, स्वतःचा मोबाईल सायलेंट करून ठेवून दिलास, पण बाकीच्यांचे मोबाईल आहेत ना, आता तुला इथे सगळेजण आठवण करून देतील. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सगळेजण आता आठवण करून द्या. प्रतिमा म्हणते, अरे वा, अर्जुन सायलीची किती काळजी घेतोय. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, बघतेस ना सायली, तुझा मोबाईल बंद झाला पण अर्जुनने आमच्या मोबाईलवरती अलाराम सेट केलेत. तेव्हा इथे आता बघा ना सायली कशी अर्जुनकडे रागाने बघते.
लहानपणी प्रतिमा, तुला इथे माहिती आहे का, जेव्हा इथे तन्वीला राग यायचा ना, तेव्हा ती अशीच कमरेवरती हात देऊन अर्जुनकडे रागाने बघायची. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना गं कल्पना, बघ ना आतासुद्धा सायली तसंच करते. माझ्यासमोर लहानपणीची तन्वीच उभी आहे की काय असं वाटतंय. तेव्हा चैतन्य इथे आता म्हणत असतो की चला चला, सगळी तयारी आता झालेली आहे. अस्मिता म्हणते की बघा ना, म्हणजे लहानपणीची तन्वी आणि आपली सायली यांच्यामध्ये इतकी सिमिलॅरिटी आहे ना, की आपल्या पूर्णाजीला वाटतं की सायलीच तन्वी आहे म्हणून तिला सायलीमध्ये तन्वीचा भास होतो. अर्जुन म्हणतो तसं काय नाही आहे. इथे आता म्हणजे कितीतरी माणसं असतात ज्यांना राग आल्यानंतर ती कमरेवरती हात ठेवून रागाने बघतात. तुला माहिती आहे ना मम्मा, सुमित यायचं माझ्याबरोबर खेळायला. त्याच्या आणि माझ्या सवयी इतक्या सिमिलर होत्या की सगळ्यांना असं वाटायचं की आम्ही ट्विन्स आहोत म्हणून. बरोबर ना? तेव्हा इथे आता लगेचच इथे कल्पना म्हणते, हो अगदी बरोबर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो, बायको चल आता ड्रायफ्रूट्स खाण्याची वेळ झाली, बस इथे आणि ड्रायफ्रूट्स खा चल. तेव्हा इथे सायलीला राग आलेला असतो, पण अर्जुनचं तिला ऐकावंच लागतं आणि खावंच लागतं. तर इथे चैतन्य ॲडव्होकेटला भेटायला आलेला असतो. तो म्हणतो की तुम्हाला माझी डिवोर्स केस घ्यायची आहे. तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात, अहो पण तुमच्या आणि साक्षी शिकरेच्या अफेअरबद्दल तुमच्या बायकोला सगळं काही माहिती आहे. त्यामुळे तसे पुरावे कोर्टामध्ये सादर झाले तर तुम्हाला इथे त्यांना म्हणजे पोटगी द्यावी लागेल. तेव्हा सचिन म्हणतो, मी माझ्या बायकोला ₹1 देणार नाही आहे. त्यासाठी हे घ्या, पुरावे घ्या. तेव्हा हवे तेवढे पुरावे सचिनने आता दिलेले असतात, जे की खोटे पुरावे असतात. अस्मितावरती खोटे नाटे आरोप करून तयार केलेले आणि मिळवलेले ते पुरावे असतात. तेव्हा सचिन म्हणतो, ॲडव्होकेट मी तुम्हाला जसं सांगेन तशीच तुम्हाला केस लढायची आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही काळजीच करू नका. तुमच्याकडे हे जे पुरावे आहेत ना, तेच आता तुमच्या बायकोला गुन्हेगार सिद्ध करतील. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो, आणि जर पुरावे कमी पडले तर हे पेनड्राईव्ह ठेवा. याच्यामध्ये आता जी काही माहिती आहे ना, त्यामुळे इथे माझी बायको ही गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, ॲडव्होकेट म्हणतात की काळजीच करू नका. हे बघा तुमचं काम झालंच म्हणून समजा. कोर्टामध्ये फक्त हेअरिंग लागू दे, सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. त्यानंतर इथे जी आपली सायली आहे ना, ती आता बाळाचं नाव कानामध्ये बोलते. इथे घ्या गोविंदा, घ्या इथे राम, असं जे काही बोलत असतात ते सगळं आता बोलून झालेलं असतं. तेव्हा इथे नाव कानात सांगितल्यानंतर सगळेजणं सायलीच्या पाठीवरती मारतात. अर्जुन म्हणतो, अरे अरे सायलीला मारू नका. तेव्हा पूर्णाजी बघायला लागते. अर्जुन म्हणतो, अरे तन्वीला मारू नका, तन्वीला. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय रे अश्विन, सगळेजण तुझ्या बायकोला मारतायत आणि तू काहीच का बोलत नाही आहेस. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे हां हां, कुणी मारू नका रे, तन्वीला मारू नका, नका मारू तिला. तेव्हा कल्पना म्हणते, अरे अश्विन, ती रीतच असते, तो खेळ असतो एक. तेव्हा इथे सायली म्हणते की चला मी आता नाव रिव्हील करते. आणि इथे आता नाव रिव्हील केलं जातं. तर तिथे लिहिलेलं असतं की माझे नाव स्मित. तर इथे बाळाचं नाव स्मित ठेवलेलं असतं. सायली म्हणते की आपली अस्मिता नावाप्रमाणेच आहे. कितीही दुःख असलं, कितीही टेन्शन असलं, तरी तिच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे ना, ते तसंच असतं. म्हणून तिच्या अस्मिताच्या नावावरूनच बाळाचं नाव आपण स्मित ठेवूया, ज्याला बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं, हो की नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजी म्हणते की बरं चला, आता झालं की नाही, नाव वगैरे ठेवलं की नाही. आता मी बोलले होते की एकदा का बारसं झालं की मी इथे 1000 वेळा देवाचं नामस्मरण करणार आहे. मला आता इथे नामस्मरण करायचं आहे. मला माझ्या रूममध्ये घेऊन चला. चल ग विमल, मला घेऊन चल. तेव्हा इथे अस्मिताचं आता बाळाचं नाव ठेवलेलं असतं. तेव्हा अस्मिता म्हणते, बाळा तुझं नाव स्मित आहे, किती सुंदर नाव आहे ना. आपल्याला आता कुणाची गरज नाही आहे. आपल्याबरोबर आजी आजोबा, पूर्णा आजी, मामा मामी सगळेजण आहेत आपल्याबरोबर. आपल्याला आता कुणीही नको, तुझे बाबा पण नको आहेत आपल्याला. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई, तुझी आणि बाळाची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण नेहमीच आहोत. तू अजिबात काळजी करू नको, तू एकटी कधीच नसणार आहेस. आणि आता बाळासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन अरे कशाला गिफ्ट वगैरे आणलंस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय अस्मिताई, तू गिफ्टला नको म्हणतेस, गिफ्ट तर मी तुला देणारच. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की ठीक आहे, अस्मिताईला नको असेल पण मला ते गिफ्ट बघायचं आहे, दाखव ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, दाखवतो, ये रे ते गिफ्ट घेऊन ये. तेव्हा तो माणूस आता गिफ्ट घेऊन येतो. तर जे स्ट्रोलर आहे ना, जे अस्मिताने बाळासाठी मागवलेलं असतं, ते स्ट्रोलर त्याला आता गिफ्ट म्हणून इथे अर्जुनने मागवलेलं असतं.
खरं तर प्रेक्षकांनो, हा सिरियल आहे, पण तरीसुद्धा जेव्हा अर्जुनने बघितलेलं असतं की अस्मिताने बाळासाठी जे स्ट्रोलर मागवलं आहे ते पैशांअभावी परत चाललं आहे, तर ते अर्जुनने तसंच स्ट्रोलर तेव्हाच्या तेव्हा अस्मिताच्या बाळाला दिलं असतं तर जास्तीचं बरं झालं असतं. पण इथे अर्जुनने तसं न करता ते स्ट्रोलर आता गिफ्ट म्हणून बाळाला दिलं असतं. त्याची काही गरज खरं तर नसते, गिफ्ट म्हणून दुसरी कुठली वस्तू दिली असती तरी चाललं असतं. त्याच वेळेला जर अस्मिताला ते स्ट्रोलर दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं ना. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन ते स्ट्रोलर देतो. सगळेजण विचारतात की याच्यामध्ये काय आहे, तर स्ट्रोलर आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन काय गरज होती हे करायची. तेव्हा घडलेला त्या आता स्ट्रोलर मागचा किस्सा अर्जुन सगळ्यांना सांगतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अस्मिता ते स्ट्रोलर तुला घ्यायचं होतं, तू तेव्हाच्या तेव्हा का बोलली नाहीस, का तू मनामध्ये ठेवलंस आणि गप्प बसलीस. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, हे बघ अस्मिता बाळा, मी मरेपर्यंत तू लक्षात ठेवायचं की तुझा बाप जिवंत आहे. तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुला कुणाकडून काही मागायची गरज नाही आहे. आणि असं तुला काही हवं असेल तर मागेसुद्धा यायचं नाही. तू जेवढी लाडाकुडामध्ये वाढलीस ना, तेवढंच तुझं बाळसुद्धा लाडाकुडामध्येच वाढणार. त्याला हवं ते सगळं मिळणार. तू अजिबात काळजी करू नको आणि मागे येऊ नको. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाहीतर काय अस्मिताई, आम्ही सगळेजण आहोत ना. तेव्हा इथे आता चैतन्य म्हणत असतो की अस्मिताईचं आता खूप रडून झाले. 5.5 किलो ती आता रडून झालेली आहे, लिटर. त्यामुळे आता आपण एक काम करूया, आता हे स्ट्रोलर आहे ना त्याच्यामध्ये आपण बाळाला ठेवूया. तेव्हा प्रताप काका म्हणतात, खरं तर माझंच चुकलं. अस्मिता इथे आता आपलं कार्ड सचिनला देते आणि सचिन त्या पैशांचा गैरवापर करतो हे मला कळल्यानंतर मीच तिचं अकाउंट फ्रीज केलं होतं. पण ते फ्री करायला मी विसरलो. पण मी लगेच ती प्रोसिजर सुरू करतो बाळा. उद्याच्या उद्या तुझं अकाउंट फ्री होईल. तेव्हा इथे मी त्याच्यामध्ये पैसेसुद्धा डिपॉझिट करतो. अस्मिता म्हणते, नको डॅड, जास्त पैसे त्याच्यामध्ये डिपॉझिट करू नका. कल्पना म्हणते, का बाळा. अस्मिता म्हणते, नाही, मला पैशांचा गैरवापर करायचा नाही. मी गरजेपुरतेच आता पैसे वापरणार. आधीसुद्धा लग्नाच्या आधी मी डॅडचे पैसे वापरायचे. लग्न झाल्यानंतर मी सचिन आणि डॅड दोघांचे पैसे वापरायला लागले. पण आता मला स्वतःहून बाळासाठी काहीतरी करायचं आहे. मला कुणावरतीच माझं ओझं होऊ द्यायचं नाही. तेव्हा इथे मी स्वतः आता काम करणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते की अस्मिता, तू घेतलेला हा चांगला निर्णय आहे. आता खऱ्या अर्थाने तुझ्या शिक्षणाचा आणि तुझ्या टॅलेंटचा इथे उपयोग होणार आहे. कल्पना म्हणते, अस्मिता बाळा, तुला स्वतःचा बिझनेस करायचा आहे की नोकरी करायची आहे हे तुझं तू ठरव. आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, हे बघ बाळा, तुला हवं तेवढं उड. आम्ही तुला इथे पंख देण्यासाठी उभे आहोतच. पण तू थकलीस ना, की आराम करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी आपलं हे घर आहे हे विसरू नकोस. तिथे येऊन तू विश्रांती कर. पण हां, म्हणून तुला उडू नकोस असं आम्ही म्हणणार नाही. हवं तेवढं उंच उड, आम्ही तुझ्याबरोबर आहोत असं प्रताप काका म्हणतात. त्यानंतर इथे आता बाळ आपल्या आयुष्यामध्ये इथे आता नवीन ताकद बनून आलेलं आहे. बाळ आपल्याला जगण्याची नवीन उमेद देतं. तसंच इथे आता आपल्या घरामध्ये 2 नातवंड आलेले आहेत. ते आपल्याला जगण्याला बळ देणार असं प्रताप काका म्हणतात. तेव्हा अश्विनला प्रियाचं बोलणं आठवतं. ती म्हणालेली असते की मी आई होणार आहे. आणि अश्विनला ते शब्द आता आठवतात आणि तो म्हणतो की ठीक आहे, बारसं झालं ना, मी माझ्या रूममध्ये आहे, आराम करतो. तेव्हा कल्पना म्हणते, असं काय. प्रियाचा विषय काढल्यानंतर अश्विनला त्रास होतो माहिती आहे, पण आता तर तिचा विषयसुद्धा काढला नाही. मग का हा निघून गेला. अर्जुन म्हणतो, तसं काही नाही आहे, त्याला काहीतरी काम आठवलं असेल. मी जातो आणि त्याच्याबरोबर बोलतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बाळाचे नाव स्मित आणि इथे बाळाचं बारसं झालेलं असतं. तेव्हा इथे आता टपाल घेऊन आलेले असतात. ते म्हणजे काका. ते आता आलेले असतात पोस्ट ऑफिसमधून. ते म्हणतात की कल्पना सुभेदार यांच्या नावाने पत्र आलेलं आहे. तेव्हा कल्पना जात असते. तेव्हा सायली म्हणते, थांबा आई, मी आलेच. आणि ती आता पत्र घ्यायला जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पत्र हातामध्ये भेटलेलं असतं ते सायलीच्या. तेव्हा इथे प्रियाने फोन केलेला असतो कल्पनाच्या मोबाईलवरती. तेव्हा पूर्णाजी म्हणते, कल्पना अगं फोन आला आहे गं तुझा. तेव्हा इथे प्रिया म्हणते की पूर्णाजी, मी बोलते प्रिया, तुझी तन्वी गं, मी गरोदर आहे पूर्णाजी. असं म्हणाल्यानंतर पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि पूर्णाजीला चक्कर येते. ती सोप्यावरती तशीच पडते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, पूर्णाजीला आता प्रियाचं बोलणं ऐकून चक्कर आलेली असते
आणि तेव्हा प्रताप काका, कल्पना, प्रतिमा यांचं लक्ष जातं. तर पूर्णाजी सोफ्यावरती कोसळलेली असते. सगळेजण धावत पळत आता पूर्णाजीच्या जवळ येतात आणि तिला सांभाळतात. पूर्णाजीची अवस्था बघून सायलीला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तिला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, आता प्रियाची ही गोष्ट प्रेग्नन्सीची सगळ्यांच्या लक्षात येणार का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे.